नमस्कार मंडळी, मी आज तुमच्या बरोबर माझ्या टेरेस गार्डनवर 6x3 चा वाफा कसा तयार केला ते शेअर करणार आहे। ही 6x3 ची ग्रो बॅग मी ऑनलाइन परचेस केली आहे। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। या ग्रो बॅग सोबत इन्स्ट्रक्शन मॅन्युअल येते, पण त्याची गरज लागत नाही। आपण अगदी सहज याला असेंबल करू शकतो। या ग्रो बॅगला पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी आपल्याला काही छिद्र करावे लागतात। ते मी हीट गन वापरून केलेले आहेत। असे बरेच छिद्र करायचे। माझ्याकडून हे छिद्र थोडेसे लहान झाले आहेत, तर तुम्ही असे करताना ते थोडे मोठे करा, जेणेकरून ते ब्लॉक होणार नाही। तसेच पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा व मी हे एका लोखंडी स्टँड वर ठेवणार होते, यासाठी मी याच्या खाली ड्रेन सेल मॅट यूज केले आहेत। त्या पण ऑनलाइन मिळतात किंवा Amazon वरही मिळतात आणि त्या बल्क मध्ये घेतल्या तर जास्त स्वस्त पडतात। मला एकूण 14 मॅट लागले आहेत आणि यामध्ये मी आमच्या सोसायटी मधला सुका पालापाचोळा टाकला आहे। हाऊसकीपिंग कडून तो मला अगदी सहज उपलब्ध होऊ शकला। तसेच बागेतून निघालेले गवत व किचन वेस्ट याला मी उन्हात व्यवस्थित वाळून घेतले होते व साठवून ठेवले होते, ते पण मी याच्यात टाकले आहे। तुम्ही बघू शकता, हा सगळा माझा गार्डन वेस्ट आणि किचन वेस्ट आहे, तो व्यवस्थित स्प्रेड केला आहे। तसेच ही ग्रो बॅग पूर्ण सुका पालापाचोळ्याने भरली आहे। हा सुका पालापाचोळा एका स्लो रिलीज फर्टिलायझर सारखं काम करतं। तसेच माती अतिशय कमी वापरल्यामुळे याचं ओव्हरऑल वेट पण खूप कमी होतं। ही ग्रो बॅग मी आता अशी एकटीनेच उचलू शकले, तर याच्या खाली मी स्टँड ठेवून लोखंडी स्टँड ठेवले, त्याच्यावर ह्या ड्रेन सेल मॅट ठेवल्या आणि त्या टेरेसच्या एका बाजूला, म्हणजे एका बाजूला भिंत होती अशा ठिकाणी मी ते व्यवस्थित ठेवलं। यानंतर पद्मश्री सुभाष पालेकर गुरुजी यांच्याकडून शिकलेले जीवामृत मी वापरले आहे। हे जीवामृत माझ्या माहितीनुसार पुण्यामध्ये सहज उपलब्ध होते व ते अगदी 20 ते 30 रुपये लिटर असे असते। आणि तुम्हाला घरी बनवायचे असेल आणि देशी गाईचे शेण उपलब्ध होत असेल तर ते आपण घरीही बनवू शकतो। ते 1:10 या प्रमाणात, म्हणजे 10 पट पाणी घालून मग वापरायचे असते। जीवामृत आणि SPK म्हणजे सुभाष पालेकर कृषी याबद्दल अजून जाणून घ्यायचे असल्यास डिस्क्रिप्शन मध्ये चॅनलच्या लिंक देत आहे। नॅचरल फार्मिंग व नॅचरल टेरेस गार्डनिंग साठी हे चॅनल्स खूप उपयुक्त आहेत, त्यांना जरूर फॉलो करा। या सुका पालापाचोळ्यावर जीवामृत शिंपडून मी थोडी माती पसरली, जेणेकरून मला त्याच्यामध्ये लगेच काहीतरी लागवड करता येईल। परंतु एक पाऊस मी थांबले, म्हणजे साधारण 1 आठवडा वगैरे मी थांबले माती पसरल्यानंतर, आणि 1 पाऊस झाल्यानंतर त्याच्यामध्ये दुधी भोपळा व काकडीच्या बिया टाकल्या। तसेच राजगिऱ्याची भाजी जी होती ती नेहमी माझ्याकडे येत असायची, तर त्याच्या पण बिया पडलेल्या। सगळ्यात आधी राजगिऱ्याची भाजीच उगवून आली आणि ती एक म्हणजे भाजी खाल्ली आणि मग हे तुम्ही बघू शकता, हे 1.5 महिन्यानंतरचे स्टेटस आहे। काकडी पण आली आहे, ही 3री काकडी आहे। काकडीच्या वेलाला भरपूर फुलं आली आहेत आणि भरपूर पसरली आहे। भोपळाही छान पसरला आहे। तुमच्या काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अजून व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। थँक यू।